हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि त्याचबरोबर अहिल्याबाई होळकर यांचा पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी झालं। या वॉर्डचे नगरसेवक प्रकाशजी दरेकर यांचं देखील मनपूर्वक अभिनंदन। आज या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित गृहराज्यमंत्री योगेशजी कदम साहेब उपस्थित आहेत। आपल्या या महानगरपालिकेचे उपमहापौर संजय घाडीजी आहेत। पाठपुराव्यामुळे मेहनतीमुळे चांगलं काम जे आहे ते या ठिकाणी उभं राहिलं आणि बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, जसं दरेकर साहेब म्हणाले की शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय हा बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि हा बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पूर्ण महाराष्ट्रभर सुरू करण्याचं काम जे आहे ते आपल्या सरकारच्या माध्यमाने झालं। गावाखेड्यांमध्ये असेल किंवा शहरांमध्ये वाड्या वस्त्यांवरती असेल, झोपडपट्टी जिथे जास्त आहे तिकडे जास्तीत जास्त जे आहे ते आपला दवाखाना सुरू करण्याचं काम जे आहे ते आपल्या सरकारच्या माध्यमाने झालं, जेणेकरून लोकांना पूर्णपणे मोफत सुविधा जी आहे, ट्रीटमेंट जी आहे ही आपल्या दवाखान्यामध्ये मिळेल। त्यांना महानगरपालिकेच्या मोठ्या रुग्णालयामध्ये छोट्या मोठ्या आजारांसाठी जे आहे ते जावं लागणार नाही। आज आपल्या दवाखान्याच्या माध्यमाने हजारो लाखो रुग्णांची सेवा जी आहे ती या ठिकाणी होते आणि आज त्यातलाच एक आपला दवाखाना इथे देखील त्याचं उद्घाटन झालं। अहिल्याबाई होळकरांचं पुतळा जो आहे त्याचा देखील इथे लोकार्पण झालं। महाराष्ट्र सरकारने देखील जामखेडमध्ये चौंडी या तालुक्यामध्ये भव्य स्मारकासाठी 650 कोटीपेक्षा जास्त रक्कम जी आहे ती महाराष्ट्र सरकारने देखील मंजूर केली। तिथे देखील मोठं स्मारक जे आहे त्या ठिकाणी होईल। त्यांचं खास करून इकडे आवर्जून नाव घेतो की एका कार्यकर्त्याने जे आहे हे चांगल्या प्रकारे जर काम केलं, फॉलोअप केला तर चांगलं काम जे आहे ते आपल्याला दिसून येतं, घडून येतं। तर आपण चांगलं काम या ठिकाणी केलं त्यासाठी आपलं पुन्हा एकदा अभिनंदन, प्रकाशदादा सुर्वे यांचं अभिनंदन करतो, दरेकर साहेबांचं अभिनंदन, या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं खूप खूप धन्यवाद की आपण सगळ्यांनी चांगलं काम या ठिकाणी केलं। असे